हे आपलं पहिलं गॅजेट आहे ते आहे चला फिरूया संख्यांच्या लावून आणि यामध्ये 1 ते 100 पर्यंत संख्या आहे आणि या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये समसंख्यांचं हे कट केलेलं आहे। हे जर का आपण लावलं तर समसंख्या आपल्याला इथे 2 4 6 त्यानंतर जर का आपण 100 पर्यंत सर्व समसंख्या या पद्धतीने लावलं तर ह्या सर्व विषम संख्या दिसतात। त्यानंतर हे कटिंग लावल्यानंतर सर्व मूळ संख्या आपल्याला इथे दिसतात। त्यानंतर सर्व संयुक्त संख्या मुलांना हे सहज हाताळता येतं, सहज मुलं सर्व संख्यांचं अवलोकन करतात। त्यानंतर इथं 3चा टप्पा, 3च्या टप्प्यामध्ये 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या थोडंसं आपण वर खाली केले तर 3चा पूर्ण टप्पा दिसतो बघा। 4 नंतर 7 10 13 16 19 त्यानंतर इथं आहे 4चा टप्पा, 4ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या 4चा टप्पा 3च्या नंतर 7 17 15 19 या पद्धतीने। त्यानंतर हा आहे 6चा टप्पा, तसाच आहे 7चा टप्पा, त्यानंतर 8चा टप्पा, त्यानंतर हा आहे 9चा टप्पा, 9ने भाग जाणारे त्याच्यामध्ये आपण चढता उतरता क्रम पण सांगू शकतो। त्यानंतर थोडंसं इकडे घेतलं तर 8च्या नंतर 17 9चा टप्पा आपण या पद्धतीने सुद्धा मुलांना सांगू शकतो। थोडंसं उलटं केलं तर इथं होतोय 11चा टप्पा, 11 22 33 44 55 66 या पद्धतीने। त्यानंतर इथं आहे 5चा आणि 10चा टप्पा, 5चा टप्पा 10चा टप्पा। त्यानंतर उलटं केलं तर मला या पद्धतीनं तर मी रॅन्डमली संख्या लिहिलेल्या आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने संख्यांचं वाचन करता येतं। जनरली अब्जापर्यंतची संख्या असेल मुलं थोडीशी कन्फ्यूज होतात। 8 अब्ज हे 2 कोटीचं घर आहे, 6 कोटी 31 लक्ष 26,400 आणि 84 या पद्धतीने सहज कुठलीही संख्या मुलं सहज वाचू शकतात। त्यानंतर हे वाचन झाल्यानंतर आपण या पद्धतीने मुलांना 1264 आणि या दोन्हीमधला फरक कोणती मोठी संख्या कोणती लहान संख्या या पद्धतीने आपण घेऊ शकतो।